धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं 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 आपल्याकडे आजही पारंपरिक पद्धतीने शेती करण्याकडे अनेकांचा कल आहे। त्यामुळे शेतकऱ्यांकडून बहुतांश एकच पीक घेतलं जातं। अशा वेळी हवामानातील कमी जास्त बदलाचा फटका पिकाला बसला तर संपूर्ण पीक हातचं जातं। उत्पादन काहीच नसल्यामुळे आर्थिक संकट उभं राहतं। ही परिस्थिती बदलायची असेल तर एकात्मिक शेती पद्धतीचा स्वीकार शेतकऱ्यांकडून व्हायला हवा, जेणेकरून एखादं पीक तोट्यात आलं तरी इतर पिकातून आपल्या दैनंदिन गरजा भागवल्या जातील एवढं उत्पन्न नक्कीच मिळू शकेल। अहमदनगर जिल्हा ऊस आणि कांदा यासाठी प्रसिद्ध, पण पाण्याच्या कमतरतेमुळे द्राक्ष लागवडीबरोबर एकात्मिक शेतीचा मार्ग स्वीकारला अहमदनगर जिल्ह्यातील राहता गावचे मनोज सदाफळ यांनी। जिद्द, मेहनत आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर अवघड गोष्टीही सहज साध्य होते। आपण जे शेतात पिकवतो त्याचा दर्जा उत्तमच असायला हवा की ज्या उत्पादनाची आपण परदेशात निर्यात करू शकू, असं स्वप्न होतं मनोज सदाफळ यांचं। अहमदनगर जिल्हा हा ऊस कांदा यासाठी प्रसिद्ध होता, पण आता आम्ही थोडंसं पाण्याच्या कमतरतेमुळे किंवा आणखी मजुराच्या कमतरतेमुळे आम्ही द्राक्ष बाग आणि इतर एकात्मिक दुसऱ्या पिकांकडे आम्ही वळालो आहोत। आमच्याकडे देखील ऊस व कांदे होते, पण आम्ही थोडंसं वेगळं करावं या उद्देशाने आम्ही द्राक्ष वगैरे केले। तर एकात्मिक देखील पिकं आहेत आमच्याकडे, शेवगा आहे, लिंबू आहे आणि इतर आहेत, पण एक शाश्वत उत्पन्न की त्यापासून काहीतरी आपले एक शाश्वत उत्पन्न मिळेल यासाठी आम्ही द्राक्षे ची लागवड केलेली आहे। आपल्याकडे अल्प आणि अत्यल्प भूधारकांची संख्या जास्त आहे आणि दिवसेंदिवस वाढत आहे। उत्तम शेती, दुय्यम नोकरी म्हणण्याचा काळही आता राहिलेला नाही। याला कारण या क्षेत्रातून उत्पन्नाची शाश्वती नाही। शेतकरी बंधूंनो, आपणास माहीत आहे की दिवसेंदिवस शेतीचे विभाजन होत चाललेलं आहे। 1 हेक्टर किंवा 2 हेक्टर क्षेत्र असलेले शेतकऱ्यांची संख्या जास्तीत जास्त आहे आणि आपल्याकडे जास्तीत जास्त ही शेती जवळपास 82% शेती कोरडवाहू आहे।
तर अशा परिस्थितीमध्ये जे शेतकरी पारंपरिक पिकं घेत आहेत तर बदलत्या हवामानानुसार मध्ये किंवा सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे, पाणी टंचाईमुळं ह्या पारंपरिक पीक पद्धतीमधून शाश्वत उत्पादन मिळून त्याच्यावर ह्या अल्पभूधारक किंवा अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांचे शाश्वत कुटुंब चालेल अशी परिस्थिती आज निश्चितच नाही. आणि मग त्याच दृष्टीने कृषी विज्ञान केंद्राने एकात्मिक पीक पद्धतीवरती भर दिलेला आहे. म्हणून शेतीला पूरक आणि त्यावर आधारित जोड व्यवसाय अशी एकात्मिक शेती पद्धती स्वीकारायला हवी, म्हणजे वर्षभर उत्पन्नाचा स्रोत चालू राहील. पारंपरिक पीक पद्धतीमध्ये आपण एकच पीक घेतो किंवा एक पीक पद्धती आपली असते आणि त्यामुळे जर पाऊस वेळेवर झाला नाही किंवा दुष्काळ पडला तर त्यापासून शेतकऱ्याला नफा न मिळता म्हणजे तोटा तर होतोच, परंतु कसं अर्थार्जन करावं हा मोठी समस्या निर्माण होत असते. तर आम्ही शेतकऱ्यांमध्ये जाताना एकात्मिक शेती पद्धतीमध्ये भर दिलेला आहे. आता एकात्मिक शेती पद्धतीमध्ये काय आहे का पारंपरिक शेती पद्धतीलाच फळबाग असेल किंवा नगदी पीक पद्धतीची जोड देऊन काही कृषीपूरक व्यवसायही त्यामध्ये शेतकऱ्यांनी करावेत. आपल्याकडचे उपलब्ध हवामान, साधन सामग्री, पाण्याची व्यवस्था, आसपासची मार्केट व्यवस्था, बाजारपेठ आपल्याकडे जी जवळची उपलब्ध असेल त्या सर्व बाबींचा अभ्यास करून आपण शेती पद्धतीची निवड करावी. एकात्मिक शेती पद्धतीमध्ये ढोबळमानाने 3 घटक आहेत. एक म्हणजे आपले हंगामी पिकांचं व्यवस्थापन, त्यामध्ये आपले तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य असे पिकं येतात. दुसरं म्हणजे एक फळबाग किंवा नगदी पिकं, यामध्ये ऊस येतो किंवा विविध फळबाग असतात आपल्या भागामध्ये किंवा जे घेता येईल असे आंबा असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, पेरू असेल, शेवगा असेल, ही फळबाग. आणि तिसरा भाग जो येतो तो म्हणजे कृषीवर आधारित व्यवसाय. मग यामध्ये आपल्याकडं सर्वात महत्त्वाचा व्यवसाय जो आहे तो पशुपालन. दुग्ध व्यवसायाला जोडीला आपण कुक्कुटपालन करू शकतो, शेळी पालन करू शकतो. आपण आता संरक्षित शेती म्हणजे ज्याला आपण पॉली हाऊस म्हणतो, काही असे व्यवसाय करू शकतो. त्यामध्ये रेशीम उद्योग आपल्याला करता येईल. असे विविध शेतीला पूरक व्यवसाय का ज्याच्यापासून आपल्याला आर्थिक लाभ वर्षभर मिळत राहील, तर असे व्यवसाय, असे हे 3 घटक आपल्याला प्रामुख्याने हे एकात्मिक शेती पद्धतीमध्ये करावायचे असतात. या संदर्भात कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर, जिल्हा अहमदनगर येथील शास्त्रज्ञ प्राध्यापक शैलेश देशमुख शेतकरी मनोज सदाफळ यांचं उदाहरण देतात. डिंकासारखं बाहेर येतं आणि ते तरी क्वालिटी चांगली. मनोज सदाफळ हे आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे संपर्क शेतकरी आहेत. तर त्यांचीही शेती एक पारंपरिक पद्धतीने चालू होती. तर त्यांना आम्ही एकात्मिक शेती पद्धतीबाबत प्रशिक्षण दिलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यानुसार मग त्यांच्या शेतीची आपण एकात्मिक शेती पद्धतीसाठी एक विभागणी केलेली आहे. त्यामध्ये एक 5 एकर क्षेत्र त्यांनी हंगामी पिकासाठी ठेवलेलं आहे, ज्यामध्ये ते सोयाबीन असेल, गहू असेल अशासारखं पिकं घेऊन त्यांची वर्षभरचे अन्नधान्याची उपलब्धता त्यातून होती. द्राक्ष पीक हे आम्ही पहिल्यापासून एक्सपोर्ट करायचा ह्याच उद्देशाने आम्ही त्यात उतरलो. ॲपेडाची मदत, त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांची मदत, महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या सर्वांच्या मदतीने कोणते औषधं मारायचे, कोणते नाही, काय खतं कोणते, त्या पद्धतीत सगळं स्प्रेचं शेड्यूल वगैरे ते त्यांच्याप्रमाणे मॅनेज करून आम्ही एक्सपोर्ट करायचाच ह्याच उद्देशाने काम करून लॅबवाले येऊन सॅम्पल द्राक्षाचा घेऊन गेलेले आहेत आणि ते
रेसिड्यू फ्रीज निघतील ही आमची गॅरंटी आहे आणि आम्हाला योग्य तो भाव मिळेल आणि जास्तीत जास्त एक्सपोर्टचा माल निघेल हीच अपेक्षा आमची आहे. द्राक्षबाग लागवड केल्यानंतर त्याचं पाणी व्यवस्थापनासाठी मी संपूर्ण क्षेत्रावर ड्रिप केलेलं आहे. पाईप मी 16 mm ची इनलाईन PC लॅटरल वापरलेली आहे की जेणेकरून जे PVC पाईप आहे त्याचा खर्च कमी होतो आणि तिची जी लांबी आहे तर ती 300 फुटापर्यंत एक वन साईड चालते. एक प्रत्येक PCV ड्रिप मी त्याला ते टाकलेलं आहे की पहिलं ड्रिपर आणि शेवटचं झाडाचं ड्रिपर एकच प्रेशरनी ते पाणी देतं आणि तेवढंच दाबानी म्हणजे 1.3 लिटर्स पर आवर असं त्याचं एका ड्रिपरचं पाण्याचं हे आहे. जे काही खतं सोडतो आपण ते सर्व विद्राव्य खतं ड्रिपमध्ये मधनच देतो. त्यानंतर पाण्याचा अतिशय काटेकोरपणे वापर होतो आणि संपूर्ण ड्रिप जे आहे ते एकदम शास्त्रोक्त पद्धतीने प्रत्येक झाडाला अगदी मोजून पाणी आणि किती तास द्यायचं किती वेळ द्यायचं त्याप्रमाणे आपण ते ठरवतो आणि काही क्षेत्राला अर्धा तास काही क्षेत्राला 1 तास या पद्धतीत आपण पाण्याचा अतिशय कार्यक्षम वापर ठिबकमुळं करतो. जे स्प्रेचं आहे तर ते ट्रॅक्टरच्या स्प्रेनी आपण करतो आणि जैविक कीटकनाशक याच्यावर माझा भर फार असतो. मी घरी स्वतः दशपर्णी अर्क तयार करतो. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीत अवश्य करावा, पण रसायनांचा वापर टाळावा. एकात्मिक शेती पद्धतीला पशुपालनाची जोड देणारे मनोज सदाफळ जनावरांपासून मिळणारं शेण आणि गोमूत्र यांचा वापर खत म्हणून करतात. हे मी जीवामृत बनवलेलं आहे, स्लरी ज्याला आपण स्लरी म्हणतो. की ते मी देशी गाईचं शेण देशी गाईचं गोमूत्र यापासून ते बनवलेलं आहे. त्यात 2 पाट्या शेण आणि 2 बादल्या गोमूत्र साधारणतः 20 लिटर. त्यानंतर त्याच्यात 2 किलो गूळ 2 किलो डाळीचं पीठ याचं सर्वांचं मिश्रण करून ते 10 ते 15 दिवस मी सडवतो आणि मग ते प्रत्येक झाडाला साधारणतः अर्धा लिटर या हिशोबाप्रमाणे मी ते टाकतो. जमिनीतले जे जीवाणू आहेत तर त्यांची संख्या झपाट्याने वाढते व मालाची क्वालिटी त्यानंतर झाडाचं जे आहे तेज किंवा जे रोगप्रतिकार शक्ती ती फार वाढते. आता एकात्मिक शेती पद्धती करताना आपण प्रामुख्याने आपल्याकडे जी काही शेती असेल 1 हेक्टर असेल किंवा 2 हेक्टर असेल तर ही शेती 3 विभागात आपण विभागणी करतो. एक तर 50% या शेतीचा भाग हा आपण हंगामी पिकासाठी ठेवावा, म्हणजे यामधून तृणधान्य कडधान्य किंवा कळीत धान्य पिकांचं उत्पादन आपण त्यात घेतो. यामुळे आपलं काय होतं, अन्नधान्याची वर्षाची जी गरज असते कुटुंबाची ती आपण भागवली जाते. राहिलेल्या शेतीपैकी 15 ते 20% ही शेती फळबागेसाठी वापरावी का ज्यामध्ये मग आपल्या भागामध्ये जे येतील ते फळबागांची पिकं, मग त्यात द्राक्ष घेऊ शकतो आपण, डाळिंब घेऊ शकतो, शेवगा घेऊ शकतो, पेरू घेऊ शकतो, निमोनी घेऊ शकतो. अशी जी पिकं आहे आपल्याकडे उपलब्ध असणारी पाण्याची सुविधा किंवा इतर साधन सामग्रीचा विचार करून आपण फळबागेची निवड करावी किंवा भाजीपाला सुद्धा त्यात आपल्याला घेता येईल. ग्राहकांकडून सेंद्रिय नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या शेतमाल उत्पादनाची मागणी वाढू लागली आहे. म्हणूनच आमच्या शेवग्याच्या शेंगांना ग्राहकांकडून मोठी पसंती आहे असं आरती सदाफळ म्हणतात. आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं.
आमची माती आमची माणसं. प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता. पुनःप्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. आमची माती आमची माणसं. ग्राहकांकडून सेंद्रिय नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या शेतमाल उत्पादनाची मागणी वाढू लागली आहे. म्हणूनच आमच्या शेवग्याच्या शेंगांना ग्राहकांकडून मोठी पसंती आहे असं आरती सदाफळ म्हणतात. मी सौ आरती मनोज सदाफळ. मी राहता 15 चारी येथे राहते. माझं शिक्षण BSc झालेलं आहे. माझे मिस्टर ऑटोमोबाईल इंजिनियर असून त्यांनी नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी त्यांना शेतीत मदत करण्याचा निर्णय घेतला आणि मी त्यांना पूर्ण शेतीत मदत करते. आम्ही द्राक्ष शेती करण्याबरोबर एकात्मिक शेती करण्याचा निर्णय घेतला. आपल्याला दर आठवड्याला किंवा महिन्याला ते आर्थिक चलन चालू राहावं यासाठी आम्ही शेवग्याची लागवड केलेली आहे. तर या शेवग्याचं उत्पादन हे सातत्याने चालू राहतं वर्षभर. त्यामुळे दर आठवड्याला यांना यापासून चलन मिळतं किंवा पैसा मिळतो. म्हणजे दैनंदिन गरजा भागवण्यासाठी ह्या शेवग्यापासून त्यांना उत्पादन मिळतं. आम्ही 2.5 एकर क्षेत्रावर शेवगा लागवड केलेली आहे. आम्ही 10 बाय 10 वर याची लागवड केलेली आहे. ते शेवग्याची PKM1 या जातीची लागवड केलेली आहे. सहा महिन्यामध्ये लागवड केल्यापासून शेवग्याचं उत्पादन सुरू झालेलं आहे. शेवग्याची शेती ही आम्ही पूर्णपणे जैविक व सेंद्रिय पद्धतीने केलेली आहे. त्यामुळे झाडाला शेंगा जास्त आणि पानं कमी आहे आणि पूर्ण शेंगा ह्या विषमुक्त आहे. त्याच्यामुळे आमच्या शेंगांना मार्केटमध्ये मागणी जास्त आहे. आपल्याकडे फळं, फुलं, औषधी वनस्पती, भाजीपाला यांचं उत्पादन होत असेल तर विक्री करून उरलेल्या मालापासून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करावे. दशपर्णी आर्कमुळे जो कीटकनाशकांचा जो खर्च आहे तो फार कमी होऊन जातो. त्या दशपर्णीमध्ये 10 वनस्पती आहेत. लिंबाचा पाला, सीताफळाचा पाला वगैरे वगैरे असे इतर. तर ते सर्व एक 8-10 दिवस शेण आणि गोमूत्रात सडून त्यानंतर तो गाळून त्याच्यावरती आपण तो फवारा घेतो आणि तिने फार अतिशय कीटकांचा बंदोबस्त मला मिळतो. आमची माती आमची माणसं. सेंद्रिय शेती केल्यामुळे आमच्या शेंगांमध्ये टिकवण क्षमता वाढलेली आहे आणि शेंगांची चव सुद्धा अतिशय सुंदर असल्यामुळे आमच्या शेंगांना मार्केटमध्ये चांगली मागणी आहे आणि त्या शेंगांना भाव सुद्धा इतरांपेक्षाही आम्हाला चांगला मिळतो. आणि आम्ही आमच्या शेतामध्ये जो टाकाऊ माल आहे तो कधी शेताच्या बाहेर नेत नाही. त्यामुळे रासायनिक खत वापरण्याची आम्हाला वेळच येत नाही. ते नैसर्गिक पद्धतीने त्याचं खत तयार होऊन जातं.
त्यांचे जे अन्नधान्याची गरज आहे ती त्या हंगामी पिकापासनं असेल, गहू असेल, सोयाबीन असेल, हरभरा असेल, या पिकातून ते भागवतात. आणि ज्या मोठ्या गरजा आहेत त्या द्राक्षासारखं पिकातून भागवतात. आणि त्यासाठी जे शेतीला लागणारं खत असतं, शेणखत असेल, गांडूळ खत असेल, ह्याच्यासाठी त्यांनी दुग्ध व्यवसाय केलेला आहे का त्याच्यापासून त्यांना दुधाचंही उत्पादन होतं आहे. आणि जे शेतीसाठी लागणारं खत आहे ते खत आपल्याला त्या गाईच्या शेणापासून उपलब्ध होतं. म्हणून ही एकात्मिक शेती पद्धती आपण यांच्याकडे विकसित केलेली आहे. आणि जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनाही याबाबत अधिक माहिती आवश्यक असल्यास किंवा माहिती घ्यायची असल्यास त्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा.